श्रीराम जय राम जय जय राम। उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे। उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले। लग्नामध्ये खऱ्या विवाहविधीला म्हणजे अंतरपाट धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो, पण या संस्कारांचे महत्त्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून 4 दिवस एवढे सोहळे करतात। त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे, बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत। आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे। देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे। दिवाळीमध्ये फटाके उडवणे, गोड खाणे, फराळ करणे हे सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्यासाठी म्हणून आहेत। उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्ये काय, तीर्थक्षेत्रे, पूजा पठण इत्यादी सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळवणे हेच मुख्यतः आहे। आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे, म्हणजे हवे नको पण नाहीसे होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल। देवाचे प्रेम यायला त्याची भक्ती गेली पाहिजे। आपण भूताखेतांवर आपला विश्वास नाही असे म्हणतो, पण करणी केलेला कुणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते। जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला प्रेम कसे उत्पन्न होणार? तेव्हा देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका। देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा। परमेश्वर दयेचा सागर आहे। आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का? आपण तिला मनापासून हाकच मारित नाही, भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही। इथेच आपले सर्व चुकते। तेव्हा गोंदावल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, रामा तुझे प्रेम आम्हाला दे। तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा। तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे। रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल। कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका। भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल। नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे। या नामाची तुम्ही संगत धरा, त्याचा सतत सहवास ठेवा, त्याला प्राणापलीकडे जपा। मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। जिथे राम तिथे नाम आणि नाम तिथे राम। खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा, मग राम तुमच्या पुढे उभा आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय। नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे। श्रीराम जय राम जय जय राम। ऐश्वर्य आले तरी भोगायला सुद्धा प्रारब्ध लागते। हे काही देहाचे प्रारब्ध आहे, ते तसंच होणार। लग्न केव्हा व्हायचं, कुणाशी व्हायचं, मूलबाळ काय व्हायची ते ठरलेलं आहे। आपली परिस्थिती कशी असावी हे ठरलेलं आहे। महाराज म्हणाले आहेत की ऐश्वर्य आले तरी भोगायला सुद्धा प्रारब्ध लागते। मी नुसता सांगत नाही तर हे टिकलं पाहिजे। आपल्याला धीर नसतो, पण प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला होत असते। पण आपण आपला प्रयत्न करावा आणि जे होईल ते होऊ द्यावे। महाराज म्हणाले आहेत, देहाची गती प्रारब्धाने जाती ऐसे संत सांगती, पण आपल्या मना न येती। हे आपल्याला पटत नाही, काय करावे?
चांगलं वाईट जे काय होईल ते आपण सोसून टाकावं, ही कर्माची स्थिती आहे. आपण सर्व रामाच्या हातची बाहुले आहोत. आपणा सर्वांस हलवणारा नाचवणारा राम आहे, म्हणून त्याचे आपण सतत स्मरण करावे. श्रीराम जय राम जय जय राम. सकारात्मक विचारांचे सामर्थ्य. आपले संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर सर्वस्वी अवलंबून आहे. मनात दररोज 24 तासात 60,000 विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्याहतपणे चालू असतं. ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी भय यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रेक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे गरजेचे असते. सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच मनाशी युद्ध करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. थॉमस अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले. 1000व्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं, थॉमस 999 प्रमाणे फसले, याबाबत तुला काय वाटले? थॉमस म्हणाला, 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिद्ध केलं. या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. सकारात्मक दृष्टिकोन. नेपोलियन समुद्रकिनाऱ्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलात घसरून छातीवर आडवा पडला. छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रद्धाळू सैनिकांना वाटलं आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार. सैनिक भयभीत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, मित्रांनो, आजचे युद्ध आपणच जिंकणार. जिथे जिथे आपण जाऊ तेथे तेथे आपला विजय होणार. कारण आल्या आल्या या भूमीने मला आलिंगन दिले आहे. मी तुझी आहे, मी तुझी आहे. मित्रांनो, सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टिकोनामुळे. टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे. जर असा विचार केला की अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं, पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की नैराश्य, व्याकुळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टिकोन मनाला प्रसन्न करून अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो. त्यामुळे कामाला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते, चुका होतात, हानी होते व यातूनच औदासीन्य, डिप्रेशन येते. गौतम बुद्धाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला, भगवान, मला गावकऱ्यांनी शिव्या दिल्या. बुद्ध म्हणाले, बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही. तो म्हणाला, भगवान, नंतर त्यांनी मला मारलं सुद्धा. भगवान म्हणाले, या मारामुळे तुला काही जखम झाली का? शिष्य म्हणाला, भगवान, माझं डोकं फुटलं आहे. गौतम बुद्ध म्हणाले, बरं झालं तुझा मृत्यू झाला नाही. हे ऐकून शिष्य शांतपणे बुद्धाच्या चरणाजवळ शांत बसला. बुद्धांना हेच सांगायचे होते की जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती, पण ती घडली नाही. यामुळे समाधानी राहा. मी अस्वस्थ आहे, पण लोक माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत. असा विचार मनाची तात्कालिक अस्वस्थता बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करतो. माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे
पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले. काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते. म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी राहा. कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत. डोळे उघडून तर बघा, प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.